Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार मंडळी, एस फॉर श्रीकांत देवळ म्हणजे गोष्ट गावाकडची. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अख्खा मसूरची रस भाजी. ती कशी करतात ती आपण आता पाहू. पण सर्वप्रथम मी इथे बघा अख्खे मसूर सकाळी भिजत ठेवलेले होते. ते चांगले आता भिजून झालेले आहेत. हे बघा असे मधून तुटत आहेत, म्हणजे ते चांगले भिजलेले आहेत. त्याची सालं पण निघायला लागली आहेत. तर आता आपण या अख्ख्या मसूरची मस्तपैकी रसदार भाजी करणार आहोत, जी आपण भात चपाती याच्याबरोबर खाऊ शकतो. आणि त्यासाठी वहिनी इथे एक बटाटाच्या फोडी सालीसकट चिरत आहे. दोन बटाट्याच्या एकच आहे काय. आणि एक कांदा घेतला आहे, तो बारीक चिरणार आहे फोडणीसाठी. आणि फोडणीसाठी लागेल साहित्य वेगळं, मसाले वगैरे ते आपण नंतर बघूच. आपण भेटू थोड्या वेळाने. तर मंडळी, मी आता टोपामध्ये ठेवलं आहे तेल तापत. अंदाजे एक छोटी चमचा मी तेल टाकलं आहे, 1 ते 2. आता त्यामध्ये मी टाकणार आहे राई थोडीशी, अर्धा चमचा राई, अर्धा चमचा जिरं आणि तमालपत्र अर्ध करून. तसंच त्याच्यात टाकतो कढीपत्ता आणि कांदा. हा बघा बारीक चिरलेला कांदा. तुम्ही या भाजीला वाटण घातलं करून खास खडा मसाल्याचं तरी चालेल. परतून घेऊ कांदा तांबूस होईपर्यंत. आता आपण यामध्ये घालणार आहोत लसूण पेस्ट. थोडीशी लसूण पेस्ट, अर्धा चमचा हळद. ही आमची घरची हळद आहे म्हणून मी थोडीशीच घातली. लगेच त्याबरोबर घालू आपण तिखट मसाला थोडासा, एक चमचा कलरचा मसाला. लागलंच तर आपण तिखट घालणारच आहोत, त्याबद्दल आपल्याला शंकाच नाही, कारण आम्हाला तिखट आवडतं. त्याच्याबरोबर घालू आपण गरम मसाला थोडासा. काही जण डाळीसारखी पण करतात नुसती भाजी, कमी तिखटावरती. प्लेनमध्ये करतात भाजी हळद मसाला घालून. ही मी आधी शिजून घेतलेली नाही आहे मसूर, डायरेक्टच भाजीला टाकणार आहे. आपण कांदा परतून घेऊ. आता त्यामध्ये मी टाकतो, माझ्याकडे वाटण आहे तयार वाटण, हे बघा ते मी टाकणार आहे थोडंसं, अंदाजे 1-2 चमचे. परतून घेऊ आपण. हो, परतून घेऊ. आपला कांदा वगैरे मी हा असा परतून घेतलाय लाल सरळ करून. आता त्यामध्ये मी टाकतो अख्खा मसूर. हा बघा, आणि त्याच्यामध्येच आहेत बटाटे. आलं खोबरं
लसूण कोथिंबीर कांदा आणि मिरची हिरवी मिरची आहे. आपण या भाजीला थोडासा रस ठेवणार आहोत. भातावर घेण्यासाठी सारखी तुम्ही भातावर चपाती बरोबर भाकरी बरोबर ही भाजी खाऊ शकता करून, आणि ही पटकन होते. म्हणून मी आता ही भाजी मसूर हे अख्खे शिजून घेतलेले नाही आहेत. चांगलं एकत्र करू. परत आपण आपलं कांद्याचं वगैरे ते वाटण सगळं टाकलंय फोडणी, भाजीला एकत्र करून घेऊ मस्तपैकी. आपण आता ह्याच्यात टाकूया पाणी. तुम्ही ह्याच्यात गरम पाणी टाकलं तरी चालेल, गार पाणी टाकलं तरी चालेल. हे बघा मी ह्याच्यामध्ये साधं नॉर्मल पाणी टाकतोय. हे बघा बस. आता आपण ही भाजी वरती झाकण ठेवू, जेणेकरून तिला लगेच उकाळा येईल. आता मी ह्याच्यावर झाकण ठेवतो. तिला उकाळा आला का मग आपण पुन्हा त्याच्यामध्ये मीठ टाकू. आपली आता भाजी कशी झाली ती आपण पाहू. आता हे बघा आपल्या भाजीला उकाळा आलेला आहे चांगल्यापैकी. मसूर तर शिजलेले दिसत आहेत, पण आपला बटाटा अजून शिजायला हवा. तर तो बटाटा शिजण्यासाठी आपल्याला परत एकदा झाकण ठेवायला लागेल, व आपण ते झाकण ठेवूया. मला वाटतं तर मग तो बटाटा शिजेल आणि मग आपण त्यामध्ये टाकू मीठ. आता आपण भाजीमध्ये मीठ टाकणार आहोत. तत्पूर्वी आपण आपला बटाटा हा भाजीतला शिजलाय का मला वाटतं मीठ टाकलं की आपण शिजेल काय पाहूया. एवढं पाहिजे ना. हो, आपला बटाटा आता शिजायला आलेला आहे. थोडासाच हवा आहे. मसूर डाळ बघूया आपण शिजले का. हे बघा आपली मसूर डाळसुद्धा शिजलेली आहे. तर आपण त्यामध्ये आता टाकू मीठ. अंदाजे चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे. अंदाजे चवीनुसार हे बघा मी मीठ टाकत आहे. पावसाळ्यात मीठ ना उचलून राहतं. हे बघा थोडंसं मीठ टाकलं आहे मी वरती. तुमच्याकडे जर आंबटपणाला टोमॅटो किंवा चिंच, कोकम म्हणजे आमसूल असं असेल तर ते तुम्ही टाकू शकता. तर आजची भाजीची अख्ख्या मसूर भाजीची रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मंडळी, पुन्हा भेटू अशाच एका मस्तपैकी रेसिपीच्या व्हिडिओमध्ये किंवा बऱ्याच अशाच काही व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. हो, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन असाल तर लाईक करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन ती वाजणारी करा, जेणेकरून आमचे येणारे व्हिडिओ, शॉर्ट व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि आमचे लाईव्हचे नोटिफिकेशन पण तुमच्यापर्यंत येईल. आता मी तुम्हाला ही भाजी जवळून दाखवतो. रसभाजी ही बघा. भाजीला पण मस्तपैकी तर आलेली आहे बघा. रस भाजीला
अख्खा मसूर भाजीला. आपली भाजी तयार आहे, रसभाजी. आता आपण ही भात किंवा चपातीबरोबर खाऊ शकतो. बाय बाय.